नमस्कार. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं, मजुरांची मुलं, काम करणारी मुलं आणि आपल्या सर्वांना याबद्दलची पूर्णपणे जाणीव आहे, की एक शेतकरी किंवा एक मजूर जेव्हा शेतात काम करतो तेव्हा त्या पेरणीसाठी, त्या उत्पादनासाठी जे काही कर्ज काढतो आणि ज्या कष्टातून, ज्या त्रासातून उत्पादन करतो आणि एवढं करून ते जे शेतमाल आहे तो बाजारात घेऊन जातो, तेव्हा त्या शेतकऱ्याला कोणीच विचारत नसतं, की या शेतमालाला उत्पादन करण्यासाठी किती खर्च लागला आणि याला तुला किती भाव अपेक्षित आहे. पण त्या मालाला काहीतरी काही भाव लागतो आणि ते शेतकऱ्यांचं मात्र पूर्णपणे तिथं नुकसान होताना दिसतंय. पण दुसऱ्या बाजूला व्यापारी नफा कमवतो, दलाल, आडते नफा कमवतो, खरेदीदार नफा कमवतो, त्याच्यावरचा प्रक्रिया उद्योग नफा कमवतो, निर्यातदार नफा कमवतो. प्रत्येक जण नफा कमवतो, व्यवसाय करतो. पण त्याचा जो मूळ उत्पादक आहे त्याची मात्र पूर्ण वाट लागते. अगदी तसंच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आत्ता आपल्याला या CBT पद्धतीबद्दल होताना दिसतंय. असं सांगण्याचं मुख्य कारण आहे, की या ऑनलाईन एक्झामच्या पद्धतीमुळे काय काय होणार आहे आणि याचं आउटपुट पुढे काय आहे, अगदी आयोग कोणत्या उद्देशाने हे काय केलंय आणि विद्यार्थ्याचं काय मत आहे, स्पष्टपणे 2-2 मुद्द्यामध्ये याबद्दलचा घटक मी तुम्हाला स्पष्ट क्लॅरिटी देतोय या अंतर्गत आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा, या पद्धतीमुळे कुणाला फायदा होणार आहे? आयोगाला फायदा होणार आहे. परीक्षा सहजपणे घेता येणार आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार पारदर्शकता येणार आहे. शासनाकडे भरपूर महसूल जाणार आहे. एकाच वेळेला अनेक पदासाठी अनेक फॉर्म भरा. प्रत्येक फॉर्मसाठी ₹1000 ₹700 प्रमाणे फीस भरा. मग यामध्ये शासनाकडे भरपूर महसूल जाईल, आयोगाचे काम फटाफट होऊन जाईल आणि त्यात भरीसभर पुस्तकं, अनेक वेळेला अनेक परीक्षा म्हणून मग पुस्तकंही चालतील. त्यात पुन्हा भरीसभर क्लासेस, लेक्चर्स, ऑल ते क्लासेस पण जोरात चालतील. कारण मल्टिपल एक्झाम घेणार आहेत, वर्षात मल्टिपल एक्झाम आहेत. मग मल्टिपल एक्झाम, मल्टिपल मल्टिपल वेळेला होत असेल तर मल्टिपल वेळेला क्लास होईल आणि विद्यार्थ्याला ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे अनेक वेळेला ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ती टेस्ट घेणे, नोट्स घेणे, लेक्चर घेणे हा प्रकार येणारच आहे. आत्ता जिथं विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेच्या वेळेस एखादी टेस्ट सिरीज लावला असेल तर तो त्या संबंधित क्लास किंवा टीचरचा क्लास टेस्ट न घेता तो बाजारातून झेरॉक्स करून पण घेऊ शकतो. पण हे ऑनलाईन झालं तर यामध्ये खऱ्या अर्थानं ऑल क्लासेसचा पण फायदा आहे. जिथं शासनाला अनेक वेळा वाटतंय की ह्या मागे काहीतरी क्लासेसची इंडस्ट्री आहे, तर उलटं हे ऑनलाईन झालं तर क्लासेसची इंडस्ट्री अजून जोरात चालणार आहे. मग ते मुंबई, पुणे, दिल्ली कुठलेही असू देत आहे, ऑल महाराष्ट्र. पण ह्या सगळ्यामध्ये शासन नफ्यात आहे, उत्पादक नफ्यात आहे, क्लासेस नफ्यात आहे, आयोग नफ्यात आहे. वाट लागणार आहे फक्त विद्यार्थ्यांची. आणि ती वाट कशी कशी लागणार आहे किंवा विद्यार्थ्यांसोबत काय काय धोका होतोय ह्याची जर रिअल जाणीव बघितली तर खऱ्या अर्थानं हे विद्यार्थ्यांसाठी फेअर वाटत नाही. अशी स्पष्ट भूमिका विद्यार्थ्यांच्या बाबतीत का आहे त्याचे मी अनेक रिझन देतोय आणि एक एक मुद्दा आपण समजून घेतोय. CBT पद्धत, नॉर्मलायझेशन पद्धत आणि विद्यार्थ्यांना यामध्ये नेमकी काय अडचण आहे. पहिला मुद्दा महत्त्वाचा इथं बघा. शासन, निर्णयकर्ते, आयोग आणि एकूणच विचारवंत, तज्ज्ञ ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हे मुद्दे खूप जास्त विचारात घेण्यासारखे आहेत. बघा, या CBT पद्धतीमुळे म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल तर शासनाच्या किंवा आयोगाच्या म्हणण्यानुसार पेपरफुटी टाळली जाईल. आता पेपरफुटी टाळली जाईल म्हणावं तर मग असा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये झालाय, बिहारमध्ये झालाय, कर्नाटकमध्ये झालाय आणि तिथं हा कार्यक्रम पूर्णपणे फेल गेलेला आहे. उलट पेपरफुटी अजून वाढलेली आहे. भरीसभर आत्ता आपण बघतोय नेटची एक्झाम सुद्धा, नेटची एक्झाम पण पेपर फुटायला लागले. म्हणून नेटनं अनेक सत्रामध्ये न घेता एका सत्रामध्ये एक्झाम घ्यायला पुढे सुरुवात केली. कारण त्याच्यामध्ये धोका झाला. कारण अनेक सत्र आलं की मग नॉर्मलायझेशन आलंच, म्हणून त्यात बदल करावा लागला. तर ऑनलाईन सुद्धा पेपर फुटीचा प्रकार थांबलाय अशातला काही भाग नाही. हे अनेक राज्यांनी ऑलरेडी अनुभव घेतलाय, विशेष महाराष्ट्रानंच अनुभव घेतलाय TCS IBPSच्या परीक्षेबाबत. खर्च कपात होईल शासनाचा, पण नफ्यात शासन चाललंय. कारण अनेक परीक्षा, अनेक फॉर्म भरणे. पर्यावरण, कागद वाचील, आपण आता इको फ्रेंडली आहोत, मॉडर्नायझेशन आहे, जागतिकीकरण आहे, यामध्ये आपण सध्या पर्यावरणवादी आहोत असं म्हणून हे सगळं कागद छापणं कितपत योग्य आहे असं काही विद्वान लोकांना वाटतंय. तर मग तसं झालं तर मग आपण
आज 10वी-12वीच्या परीक्षापासून हे सगळं कागद का छापतोय आणि त्यात पुन्हा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह आपण करून कागद अधिक छापणे किंवा लिहिणे यासाठी दिलेलंच आहे. तर ते रिझन योग्य वाटत नाही. पारदर्शकता नव्हती असं कधीच नव्हतं. उलट विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त विश्वास महाराष्ट्रात जर कुणावर असेल तर MPSC आयोगावर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा कंप्लीट विश्वास आयोगावर आहे आणि आयोगानं आतापर्यंत ती विश्वासार्हता टिकवलेली आहे. ग्रामीण भागातल्या गरीबातल्या गरीब मुलाला अगदी मजुरी करून काम करून रात्रीचा दिवस करून अभ्यास करताना त्याला एकच विश्वास आणि आशा आहे, जर आपण MPSCची परीक्षा दिली तर कुणाच्याही मदतीशिवाय कुणाच्याही पाठिंब्याशिवाय मेहनतीच्या जोरावर मला पोस्ट मिळू शकते. हा विश्वास MPSCनं गेल्या 10-20 वर्षात खूप मोठा संपादन केलाय आणि आजपर्यंत एकदाही आयोगाचा पेपर कधी फुटलेली बातमी ऐकायला मिळाली नाही. आणि म्हणूनच सरळ सेवा भरती परीक्षा MPSCकडे देण्यात आली आणि त्यामुळे विद्यार्थी अगदी विश्वासानं आनंदानं अभ्यास करत होता. पण MPSCनं ती परीक्षा ऑनलाईन करून अगोदरचाच पॅटर्न जो पुढे चालू करण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यावरून विद्यार्थ्याला पेपरबद्दलही आणि स्वतःबद्दलही सुरक्षेचे महत्त्वाचे प्रश्नचिन्ह उभा राहिलेले अजून दिसतात. आधुनिक काळात आता ही पद्धत स्वीकारलीच पाहिजे. अजून किती दिवस तुम्ही पारंपरिक पद्धतीने हार्ड कॉपीवर पेपर सोडवणार असं काही लोकांचं मत आहे. तर आधुनिक पद्धत स्वीकारलीच पाहिजे, पण ती पारदर्शक आणि समान न्यायपूर्ण असली पाहिजे. तर मग देण काय हरकत नाही. जर ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर पेमेंट पोहोचायची मला गॅरंटी वाटत नसेल तर मला बँकेत जाऊन पैसे भरायला हरकत नाही, कारण ती रिस्क घेऊ शकत नाही. इथं तर लाईफचा प्रश्नचिन्ह आहे. डिजिटल युगात आहे, आपण डिजिटल आहोत म्हणून मग हे ऑनलाईन पद्धत घेतली पाहिजे. मग एवढं डिजिटल आहे तर मग ऑल स्टेटमध्ये झालेला कार्यक्रम फेल आणि UPSC आजपर्यंत स्वीकारले नाही आणि या इतर राज्यातही तो कार्यक्रम गेलेला आहे, त्याच्यामध्ये फ्रॉड झालेले आहेत, हे पुरावे आहेत. मग असं असताना ऑफलाईन परीक्षा का नको हे विद्यार्थ्याचा रास्त प्रश्न आहे. आतापर्यंत MPSCचा इतिहास आहे, कधीही पेपर फुटला नाही, कुठला फ्रॉड झाला नाही आणि विद्यार्थ्याकडे कार्बन कॉपी आहे. जे काही चाललंय माझ्यासोबत, लोकांसोबत काही राहू द्या, मला मार्क काढता येतात, मी मार्क काढतो, मला मध्ये घ्या. विषय सिंपल आहे आणि पारदर्शक आहे. UPSCचा सेम इतिहास आहे. प्री एक्झाम दोन्ही ठिकाणी, स्टाफ सिलेक्शन कमिशनचा बोर्ड तिकडेही एक्झाम ऑफलाईन आहेत. 10वी-12वीच्या परीक्षा आपण हार्ड कॉपीमध्ये घेतोय. आजपर्यंत पेपर फुटलेला कुठेही सापडत नाही. पारंपरिक पद्धती ही सेक्युअर होती, कारण त्याच्यात जे सेट आहेत ते सांभाळून घेतले जायचे, सांभाळून नेले जायचे. आणि आता जर आपण म्हणत असू की नीटचा पेपर फुटला किंवा आता आपण म्हणू शकतो TETचा पेपर फुटला, तर हे आपल्या प्रशासनातला आणि व्यवहारातला संबंधित प्रिंटिंगमधला हा तिथल्या अधिकाऱ्यांनी केलेला गैरव्यवहार आहे. त्याच्यावर ठोस कारवाई झाली आणि देन सिक्युरिटी केली तर या पद्धतीने विद्यार्थ्यासोबत फेअर एक्झाम घेण्यास पात्रता पूर्ण होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करा, पण तांत्रिक अडचणी तर इथे येत आहेत जास्तीत जास्त. एक्झाम ऑनलाईन देताना अचानक कॉम्प्युटर बंद पडतो, माऊस चालत नाही, तिथलाच जो एक्झाम हॉलच्या ठिकाणचा जो निरीक्षक आहे तोच ट्रेनर नाही आहे. अनेक वेळा या माध्यमातून त्याला टेक्निकल गोष्टी माहिती नसल्यामुळे पेपर लेट सुरू होतो, टाईमवरच संपतो. काही वेळेला ते सेव्हच झालं नाही, मार्क केलेला आहे तर ते सेव्ह न झाल्यामुळे अटेम्प्ट नाही झाला, त्याच्या माझ्याकडे कार्बन कॉपी नाही, माझ्यासोबत काय होणार आहे त्याची कल्पना नाही. ह्या गोष्टी जे TCS सारखे महत्त्वाचे सेंटर पुण्यामध्ये आहेत त्या सेंटरला सुद्धा अशा गोष्टी होताना दिसतात. मग देन पुण्याच्या बाहेर जिथं सेंटर असतात तिथं तर या गोष्टी होण्याची शक्यता जास्तीत जास्त वाटते. आयोगाच्या म्हणण्यानुसार TCS, IBPS किंवा काही तांत्रिक संस्था ज्या आहेत त्यांच्याकडून आम्ही ह्या परीक्षा घेणार आहोत. आता त्यांच्याकडे परीक्षा दिलेत याचा अर्थ तिथं पेपर कोण सेट करेल, कसा करेल, काय काय असेल त्यामध्ये, ह्या गोष्टी अजून जास्त गोपनीयतेच्या पलीकडे जाणार आहेत. कारण त्या समजा एखाद्या टेक्निकल कॉलेजला हे सेंटर दिलं असेल तर त्या कॉलेजमध्ये तो पेपर तिथं ओपन झाला हा त्याचा पुरावा आहे. सॉफ्टवेअर आहेत, सॉफ्टवेअरचे अनेक फ्रॉड आपल्याला माहिती आहेत आणि त्याप्रमाणे अनेक सेंटरला अनेक ठिकाणी तो पेपर ऑटोमॅटिकली ओपन होईल, पण विद्यार्थ्याला माहिती नाही आपल्या मागे त्या पेपरबद्दल कुठं काय चाललेलं आहे. त्यामुळे ती भीती सर्वात जास्त प्रमाणात आहे. म्हणून CBT पद्धतीने ह्या टेक्निकल गोष्टी आहेत आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्याची मानसिकता आणि विद्यार्थ्याचं स्किल बघितलं तर तो ज्या लेवलमधून ज्या भागातून येतो त्याला या पद्धतीने एक्झाम देणं हे डिफिकल्ट आहे, इम्पॉसिबल आहे. विशेष सरळ सेवा कंबाईनपासून सगळ्या परीक्षांमध्ये आता हे ऑनलाईन पद्धत आली, पण त्या ऑनलाईनमध्ये अजून मोठा प्रॉब्लेम काय, ऑनलाईन एक्झाम आली म्हणजे एका सत्रात एक्झाम होणे नाही, कारण एवढे कॉम्प्युटर एवढ्या PC अवेलेबल नाहीच आहेत. त्यामुळे हे ॲट अ टाइम एकाच दिवशी एकाच वेळेला एका सत्रात एक्झाम घेणे पॉसिबल नाही.
म्हणजे याचा अर्थ अनेक सत्रात घ्यावी लागेल आणि अनेक सत्रात एक्झाम घेणे म्हणजेच नॉर्मलायझेशनची पद्धत लागू करणे आहे. नॉर्मलायझेशन परीक्षा अनेक सत्रात होईल, 2-4 दिवस पेपर चालेल. इथे एका दिवशी पेपर होतो तर तो सुद्धा सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किती टेक्निकल गोष्टी अडचणी येतात हे दिसतंय. इथे तर अनेक सत्रात एक्झाम होईल, देन अजून पेपरबद्दल डाऊट तयार होतो, पेपर फुटण्याबद्दल अनेक पेपर काढावे लागतील. इथे एक पेपर काढला असताना आयोगाच्या प्रत्येक पेपरमध्ये किमान 4-5 रद्द होतात, 4-5 उत्तर बदलतात आणि तेही बदलले जातात कारण आयोग विद्यार्थ्यांचं ऐकतंय, विद्यार्थ्यांचा मत ओपिनियन घेतलं जातंय आणि त्यात क्रॉस चेक होतंय. अनेक वैधानिक कायदेशीर पुरावे दिले जातात. एवढी पारदर्शक भारतातली एकमेव संस्था आहे MPSC. एवढी पारदर्शक भारतात UPSC सुद्धा नाही, तेवढं MPSC वर विश्वास आहे विद्यार्थ्यांचा. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्याला आयोग विचारतंय आणि करेक्ट आहे की नाही ते जाणून घेऊन त्याप्रमाणे बदल होतो. मग एवढं पारदर्शक आणि एवढं प्रामाणिक चांगलं काम चालू असताना ऑनलाईन पद्धतीचा घाट का? असं काही अपयश झालंय का? असं आतापर्यंत काही प्रॉब्लेम झालाय का? नाहीच. मग देन ऑनलाईन पद्धत का? हे रास्त प्रश्न विद्यार्थ्यांचा दिसतो. अनेक प्रश्न इथे एक पेपर काढावा लागतोय, ते 100 क्वेश्चनचा, त्याच्यात एवढ्या चुका असतील तर मग देन 5-6 दिवस पेपर चालले तर मग प्रत्येक सत्रातला पेपर, मग इथं 5-7 पेपर आले म्हणजे याचा अर्थ प्रत्येक एक्झामला इथं 1000 क्वेश्चन काढावे लागतील आणि 1000 क्वेश्चनमध्ये किती चुका राहतील, त्या चुका आहेत की नाही हे विद्यार्थ्याला कसं समजेल? विद्यार्थी काय मार्क केलाय त्याची OMR शीट नाही, त्यासोबत काय वास्तविक रिअल पुरावा कुठेही नाही. त्यामुळे मग ह्यावर अजून प्रश्नचिन्ह उभा राहताना दिसतो. 2 पेपरमधील काठिण्य पातळीचा दर्जा ठरवण्याचे निकष आयोगाच्या म्हणण्यानुसार आम्ही नॉर्मलायझेशन करतो. म्हणजे आज सकाळी जो पेपर होईल तो कदाचित सोपा होता कॉम्पॅरेटिव्हली आणि उद्या दुपारी जो पेपर होईल तो कदाचित अवघड होता. तर मग हे बॅलन्स करण्यासाठी आम्ही नॉर्मलायझेशन करतो. तर हे नॉर्मलायझेशन म्हणजे आयोगाच्या म्हणण्यानुसार समानीकरण आहे. पण हे समानीकरण कसं काय प्रूव्ह होईल? मी खूप जास्त हुशार आहे, मला 100 पैकी कुठल्याही पेपरमध्ये ॲन अन ॲव्हरेज 74-75 मार्क पडतात. पण मी 74 मार्क घेतले, पण आयोगाच्या म्हणण्यानुसार काय होईल? ह्या पेपरची काठिण्य पातळी बऱ्यापैकी सोपी होती, त्यामुळे तुमचे मार्क नॉर्मलायझेशन नंतर 74 ऐवजी 68 करण्यात येत आहेत. मग हे माझ्यासोबत फेअर वाटत नाही. आणि दुसऱ्या बाजूला कुणातरी विद्यार्थ्याला 58 मार्क होते आणि ती सिरीज आयोगाच्या म्हणण्यानुसार अवघड होती आणि म्हणून त्याचे मार्क 58 ऐवजी आता 64 करण्यात आले. झालं काय? वाढले का मार्क? बरं हे वाढले कसे वाढले? कुणाचे वाढले? किती वाढले? वाढले की वाढवले? याच्यातला फरक शोधणं मुश्किल होतंय. असा अनुभव विद्यार्थ्यांनी सरळसेवीच्या परीक्षेमध्ये अगोदर TCS, IBPSच्या परीक्षांमध्ये घेतलाय आणि तिथं अनेक वेळेला असं एक्झाम सेंटरला अनेक फ्रॉड होताना बघितलेत आणि हे आपले माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. म्हणून तर या TCS कडला एक्झाम काढून घेऊन मुख्यमंत्र्यांनी आयोगाकडून घेण्याची ही मागणी विद्यार्थ्यांची मान्य केली आणि तेव्हा विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल खूप जास्त वाहवा सुद्धा केली की माननीय मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि TCSच्या परीक्षा आयोगाकडे दिल्या आणि आता आयोगच परीक्षा TCS कडे देऊन हा नेमका काय गोंधळ चाललाय हे विद्यार्थ्यांना कळण्याचा कुठलाच मार्ग नाही. कारण त्यांनी आपलं आयुष्य लावलंय या परीक्षांच्या मागे. परिस्थिती तशी नाही, कुठला पाठिंबा नाही, फक्त आणि फक्त बुद्धीच्या मेहनतीच्या जोरावर ही परीक्षा पास होण्यासाठी केलेला आटापिटा आहे आणि तिथं जर त्याच्या पाठीमागे कुठल्या तरी पेपरमध्ये काठिण्य पातळी कमी, काठिण्य पातळी जास्त असं होऊन जर खरंच असेल काठिण्य पातळी लहान मोठी अवघड सोपी तर ठीक आहे, पण त्याच्यात कुणाला तरी योग्य संधी नाकारली जाते की काय ह्याची शक्यता अनेक वेळेला खूप जास्त झालेली आहे. म्हणून हे काठिण्य पातळी ठरवण्याचा प्रकारच नको, कारण इथं कुणाला तरी कारण नसताना मध्ये घेतलं जाते की काय ह्याची भीती वाटते आणि योग्य न्याय विद्यार्थ्यासोबत होतोय असं दिसत नाही. कारण विद्यार्थ्याला जो हुशार आहे त्याला कारण नसताना खाली आणलं जाणार आहे आणि काही वेळ तर आपण मागे बघितलेलं आहे, परीक्षा 100 मार्काची होती आणि त्या विद्यार्थ्याला सरळसेवेमध्ये 92 मार्क पडले आणि नॉर्मलायझेशन नंतर तो 102-105 ला पोहोचला. मग 100 पैकी 105 त्या IBPSच्या TCSच्या म्हणण्यानुसार काय हे पर्सेंटाईल प्रमाणे नॉर्मलायझेशन नंतर असं वाढू पण शकतात आहे. कसं काय 100 पैकी 105 मार्क वगैरे कसं होऊ शकतात? हे कुठेतरी अनफेअर होतंय असं दिसतंय. म्हणून जे चाललंय ते चांगलं आहे, पारदर्शक आहे, उत्तम आहे, ही विद्यार्थ्याची रास्त मागणी आहे आणि हुशार विद्यार्थी ज्याला इथं आता मी मगाशी बोललो 74 पडलेत आणि त्याचे मात्र कारण नसताना 64 ला चाललेत आणि जो साधारण विद्यार्थी होता त्याला
रिअलमध्ये 64 पडलेत, पण त्याचे 69 व्हायला लागलेत. आणि याचा परिणाम काय झाला? मेरिट लागलं इथं 70ला. तर या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्याच्या संधी कशा डावलल्या जात आहेत. मग माझे मार्क बरोबर होते तर बरोबर होते. काठिण्य पातळी कमी आणि अधिक कसं काय तुम्ही ठरवू शकाल? बरं, ती काठिण्य पातळी तुमच्या दृष्टिकोनातून झाली, पण जो हुशार आहे त्या विद्यार्थ्याचे किती काठिण्य पातळी असली तर त्याचं म्हणणं काय? अजून अवघड पेपर काढा, मी 72 ने 78 घेतो. पण तुम्ही काठिण्य पातळी सांगून माझी मेरिट कमी करणं म्हणजे हे क्रिकेटमधल्या डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे झालं. पण क्रिकेटमध्ये सुद्धा डकवर्थ लुईस नियम हा अगोदर सांगितला जातो आणि समोरच्या टीमला खेळायला लावलं जातं की तुम्हाला 20 ओव्हर नाहीत 12 ओव्हरमध्ये एवढे 140 रन काढायचे. अगोदर कल्पना असते आणि त्यानंतर ते रन काढतात. इथं तर मग डकवर्थ लुईस नियम नंतर लागायला लागलाय, परीक्षा अगोदर आणि नंतर डकवर्थ लुईस नियम आणि त्यानुसार मार्क कमी. म्हणजे काय झालं? अगोदर सांगा किती प्रश्न बदलले, किती प्रश्न कॅन्सल झाले. हे सगळं प्रकार जो अगोदर होता तो आता इथं कॅन्सल माहिती नाही, बदलले माहिती नाही, उत्तर बोलेल ते फायनल. या माध्यमातून ती पारदर्शकता जी होती ती तर कुठेतरी संशयात्मक होताना दिसते. बरं, ह्या परीक्षा ऑलरेडी कुठेतरी सक्सेसफुल झालेत आणि परफेक्ट इम्प्लिमेंट झालेत आणि फेअर आहेत असं पुरावा अजूनही देशातल्या कोणत्याही राज्यातल्या परीक्षांमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून पूर्व इतिहास बघितला असता हे आता ऑलरेडी अनेक ठिकाणी धोकादायक झालेलं सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये दिसतंय. किमान एका गटाला धोका होणार आहे, कारण कुणातरी गटाला इथं धोका होईल, कुणातरी गटाला फायदा होईल. मग कुणाला तरी फायदा आणि तोटा नको, इक्वल कॉम्पिटिशन पाहिजे. म्हणजे समानीकरण मध्ये धोका आहे, समानीकरण मध्ये समान न्याय पाहिजे. विद्यार्थ्याचं म्हणणं आहे क्वालिटी दाखवतो, पेपर काढायचं तसा काढा, पण गुणवत्तेची समान संधी द्यावी, फेअर कॉम्पिटिशन व्हावं, ओपन कॉम्पिटिशन व्हावं. त्यात भरीसभर आयोगाचं काय म्हणणं आहे? उलट विद्यार्थ्याला अनेक संधी दिल्या जातील आहे, त्या विद्यार्थ्यांना घाबरण्याचं कारण नाही. आम्ही आता अगोदर राज्यसेवेची एकच परीक्षा घेत होतो, मग आता अनेक प्री परीक्षा होतील. आता त्या प्री परीक्षेची शक्यता आणि संधी कशी आहे थोडंसं एक्झाम्पल सहित मी सांगतोय, म्हणजे तुम्हाला हा मुद्दा समजेल आणि ह्याच्यात आयोग एक्झॅक्टली काय करणार आहे त्याचीही शक्यता समजेल आहे. समजा एका वर्षात आयोग अनेक पूर्व परीक्षा घेणार आहे. एक्झाम्पल घेऊया, जाहिरात निघाली समजा डिसेंबरमध्ये, येणाऱ्या डिसेंबरमध्ये जाहिरात निघाली 2027 साठी, तर त्याची परीक्षा होईल कदाचित मार्चमध्ये. 3 महिन्याचा कालावधी ॲनडावरी दिला जातो. मग मार्चमध्ये परीक्षा झाली, ऑनलाईन परीक्षा घेतली तुम्ही, लगेच 2 दिवसात निकाल पण लागला आणि जो कोणी क्वालिफाईड व्हायचा मेन्सला तो क्वालिफाईड झाला, म्हणजे हा मुख्य परीक्षेला क्वालिफाईड आहे. मार्चमध्येच हा पास झाला. मग आता जे 3 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ह्या 3 लाखातले तुम्ही आता किती पर्सेंटेज घेणार, प्रपोर्शन 15चं घेणार, 16चं, 18चं, हे डिफाईन नाही. काय होणार एक्झॅक्टली आयडिया नाही. तरी पण आपण गृहीत धरूयात की इथं 17च्या प्रपोर्शननुसार मुख्य परीक्षेला विद्यार्थी निवडले. पण त्या परीक्षेमध्ये हे एक समजा 20,000 विद्यार्थी क्वालिफाय ठरले. आता बाकीचे हे जे काही 2,80,000च्या आसपास विद्यार्थी आहेत त्यांनी खुश राहावं, दुःख व्हायची गरज नाही, कारण पुन्हा पूर्व होणार. मग त्याची नवीन जाहिरात येणार की त्या आहे त्या जाहिरातीमध्येच पुन्हा पूर्व परीक्षा येणार, क्लिअर माहिती नाही. समजा आपण गृहीत धरून नवीन जाहिरात आली, मग नवीन जाहिरात म्हणजे नवीन जागा आल्या. मग इथं एकच जागासाठी वर्षात एकच ऍड लवकर निघत नाही, दुसरी ऍड येईल का त्याची शक्यता वाटत नाही. मग कदाचित ऍड तेच, जागा तेवढ्याच, फक्त जाहिरात पुन्हा येईल फॉर्म भरण्यासाठी. मग आता मी पुन्हा फॉर्म भरतो आणि मार्चमध्ये जाहिरात निघाली, इथली प्री झाल्यानंतर लगेच मार्च एंडिंगला नवीन जाहिरात आणि त्याची पूर्व परीक्षा जूनमध्ये होईल 3 महिन्यानंतर. इथं मी 1,000 रुपये भरून परीक्षा दिली, मी फेल झालो, पुन्हा परीक्षा दिली, पुन्हा फेल झालो, 2दा फॉर्म भरला, कोणतरी पास झालं पुन्हा इथं. मग आता इथं पुन्हा प्रपोर्शन मुख्य परीक्षेला हा गेला, जूनमध्ये परीक्षा झाली आणि इथं समजा कदाचित अजून 17चं प्रपोर्शन घेतलंय. मग आता इथं जे कोणी फेल झालेत त्यांनी पुन्हा दुःखी व्हायची गरज नाही, पुन्हा 1,000 भरा आणि पुन्हा त्या जाहिरातीनुसार जूनमध्ये जी जाहिरात निघाली त्यानुसार पूर्व परीक्षा होईल 3 महिन्यानंतर, म्हणजे सप्टेंबरमध्ये. आणि सप्टेंबरमध्ये परीक्षा होईल, त्यातून पुन्हा अजून 17च्या प्रपोर्शननुसार घेणार का? मग आता एवढे प्रपोर्शननुसार घेतले म्हणजे 50-50 हजार घेतले तुम्ही, मग 50,000च घ्यायचे होते तर एकदाच का नको? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, हे पुन्हा पुन्हा ऑनलाईन परीक्षा घेऊन नेमकं काय उद्देश करायचा आहे? इथं फेल झालेल्या विद्यार्थ्याला पासच करायचं आहे, मग सगळ्यालाच पास करा की. मग पुन्हा पुन्हा परीक्षा घेऊन पुन्हा पुन्हा फीस भरायला लावणे हा उद्देश आहे की मग मॅक्झिमम विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसले पाहिजे? मग मॅक्झिमम विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसायचे आहेत तर त्याच्यात इक्वल कॉम्पिटिशन मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कुठे आहे? बघा, हा मार्चमध्ये जो पास झालाय हा आता पुन्हा फॉर्म भरणे नाही, कारण ऑलरेडी प्री पास झालाय.
मग हा आता मुख्य परीक्षेचा अभ्यास करेल मार्चपासून. इथं डिसेंबरमध्ये एक टेंटेटिव्ह डेट टाकली मी, डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा होईल. कारण मध्ये 2-3 परीक्षा होणार आहेत प्री, तर याचा अर्थ ऑक्टोबर नोव्हेंबरच्या अगोदर मेन्स होणारच नाही. मग आता याप्रमाणे मार्चमध्ये हा मेन्सच्या अभ्यासाला लागलाय आणि हा विद्यार्थी मेन्सच्या अभ्यासाला कधी लागेल? सप्टेंबरमध्ये. इक्वल कॉम्पिटिशन आहे का? मग आता मेन्स कोण निघेल? हाच निघेल. मग ह्याला तुम्ही कशाला जाहिरात काढून ह्याला फॉर्म भरायला लावला, ह्याला फॉर्म भरायला लावला? म्हणजे याला त्या सायकलमध्ये लटकवायचं आहे का? बरं, हे फक्त राज्यसेवेचं झालं. त्याच वेळेला हा विद्यार्थी संबंधित जो 3 लाखाचा विद्यार्थी आहे, तो इथं कंबाईन गट ब साठी पण फॉर्म भरणार आहे, गट क साठी पण फॉर्म भरणार आहे. मग गट ब मध्ये पुन्हा सेम असंच होणार का? मग वर्षात 3 परीक्षा. गट क मध्ये पण वर्षात 3 परीक्षा. 3, 3, 3, 9 म्हणजे 9,000 रुपये फॉर्म भरण्यासाठी. आणि परीक्षा मेन्स मात्र एकच होणार आहे आणि ती पण ऑफलाईन होणार आहे. मग ऑफलाईनच परीक्षा घ्यायची आहे ती, तर मग इथल्या ऑफलाईन घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? मग अधिक परीक्षा घेऊन अधिक फीस भरणे असा काही त्याच्या मागचा उद्देश आहे का? तर हे सगळं कल्पनेच्या बाहेर आहे. या पद्धतीने अनेक पूर्वपरीक्षेच्या अंतर्गत आउटपुट ऑब्जेक्टिव्ह, इक्वल कॉम्पिटिशन आणि योग्य अपॉर्च्युनिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं कोणताही घटक दिसत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यासोबत कुठेतरी कुठे फेर वाटत नाहीत, त्रासदायक आहेत. प्रामाणिक मेहनती विद्यार्थी आहे, खूप कष्ट करून या परीक्षेकडे वळतोय. ऑलरेडी त्यामध्ये इंजिनियर मुलं आहेत, डॉक्टर्स मुलं आहेत, प्रोफेशनल डिग्र्या झालेल्या आहेत, पण त्या क्षेत्रातही जॉबची संधी नाही. अनेक ठिकाणी त्याला त्याचं कौशल्य सिद्ध करूनही योग्य संधी मिळाली नाही. तर दुसऱ्या बाजूला BA, BSc, BCom एवढ्या अनेक कॉलेजेसमध्ये पास झालेले विद्यार्थी पुढे फ्युचरमध्ये कुठलीच अपॉर्च्युनिटी नाही. त्यासमोर एकच आशा आणि एकच अपेक्षा आहे, ते म्हणजे स्पर्धा परीक्षा. आणि त्यात MPSC या आयोगावर विद्यार्थ्याचा अमाप विश्वास आहे. त्याचा स्वतःवर कमी विश्वास आहे, पण आयोगावर खूप विश्वास आहे. आणि माननीय आयोगाने या विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या पूर्ण कराव्या याच उद्देशानं सर्व शिक्षक, जे पुण्यातील ऑल शिक्षक आहेत, त्या सगळ्या शिक्षकांनी आयोगाकडं याबद्दलचं निवेदन, माननीय मुख्यमंत्र्याकडे निवेदन, आपल्या संवैधानिक मार्गानं, वैधानिक मार्गानं या सगळ्या मागण्या पूर्ण करावं आणि विद्यार्थ्यांसोबत असलेलं फेअर कॉम्पिटिशन जे आहे त्याची संधी त्याला द्यावी आणि त्याला योग्य त्या कॉम्पिटिशन, योग्य त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून त्याला आपल्या या तयारीबद्दल योग्य ती संधी देण्यात यावी. आणि शासनानं आणि MPSCने याबद्दल लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याचा आत्ता पुढच्या परीक्षेसाठी असलेला वेळ वाया न जाऊ देता माननीय शासनाने आणि आयोगाने या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील हा विश्वास आहे. आणि यासाठी पुण्यातील ऑल शिक्षक आणि संस्था, शिक्षक संघटना, पुण्यातील सर्व शिक्षकांची यासाठी राज्य पातळीवर शासनासोबत चर्चा करणे आणि त्यांच्यासोबत याबद्दलचे विद्यार्थ्याचे रास्त मुद्दे मांडणे यासाठी सर्व प्रयत्न सगळ्या माध्यमातून करत आहेत. आणि आयोगाला सुद्धा याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आणि तुम्हा सगळ्यांना विद्यार्थ्यांसाठी गुगल फॉर्म पण दिलेला आहे. कारण यासाठी की 2016 मध्ये आयोगानं असाच विद्यार्थ्यांचा ओपिनियन घेऊन बदल केले होते. आताही विद्यार्थ्यांचं ओपिनियन घेतलं तर 100 विद्यार्थ्यापैकी 95 पेक्षा अधिक विद्यार्थी, अगदी 99 विद्यार्थी आयोगाला हे सांगतील की ऑनलाईन एक्झाम नको, CBT पद्धत नको, नॉर्मलायझेशन नको. त्यामुळे या ठिकाणी ज्याच्या या व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितलं, माल शेतकऱ्याचा आहे तर शेतकऱ्याला भाव विचारला पाहिजे. अगदी तसंच परीक्षा विद्यार्थी देणार आहे आणि विद्यार्थ्याला इथं काय सहन करावं लागतं आणि विद्यार्थ्यासोबत काय होणार आहे याच्याबद्दल आयोगाने आणि शासनाने एक बार विद्यार्थ्याचं ऐकून घ्यावं. माननीय मुख्यमंत्री बोलले होते की आयोग याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेईल. तर याबद्दल आयोगाने विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे आणि लवकरात लवकर या निर्णयाचा पुनर्विचार करून विद्यार्थ्याच्या बाजूनं याबद्दल फेर निर्णय देऊन ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घ्यावी यासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यासाठी प्रयत्नरत आहेत. आणि पुण्यातल्या सर्व शिक्षक आणि संस्थांनी, शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या बाबतीत नेहमी पाठपुरावा केला जाते. पुण्यातले सर्व शिक्षक आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत आहेत. कुठल्याही प्रकारे या माध्यमातून आपण संवैधानिक दृष्टिकोनातून, संवैधानिक पद्धतीने आयोगाकडून, शासनाकडून या पद्धतीने योग्य ते न्याय मिळेल यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि नक्कीच आपल्याला संवैधानिक मार्गाने यश मिळेल याबद्दलचा विश्वास आहे. भेटूयात.